आज मी माहेरी आली आहे आणि माहेरचं सुक्का असे तुम्हाला दाखवते. इथे पप्पा बसले होते, आले तसेच. आणि बघा पूजे रूमीत गेल्यानंतर वहिनी वगैरे खेळत होते जशी सोबत वगैरे. मग पारस पण त्यांच्यासोबत जाऊन न बसला. त्याला खूप आवडते मामी सोबत वगैरे असं मस्ती वगैरे करायला. आणि मी बघितलं तर काकी किचनमध्ये काहीतरी काम करत होती. ती सतत काही ना काही कामच करत असते. मी जेव्हा गेली तेव्हा बघत असते. आज मी सकाळी तिला फोन करून सांगितलं होतं मी येणार आहे म्हणून. ती काहीतरी माझ्यासाठी बनवत होती. आणि खरं सांगतात ना, आई नाही मिळत पण देवानी काकीच्या रूपात मला आई दिले. सी सतत माझ्या पाठीमागे उभी राहिली आणि सतत मला समजवत आली आहे का हे करायचं ते करायचं. लहानपणीच माझी आई हे झाली होती, एक्सपायर झाली होती. पण कधी मला असं लहानपणापासून असं जाणवलं नाही की मला आई नाही मिळत. काकीने सतत मला मुलीसारखंच प्रेम दिलं आहे आणि सतत मला समजवताच आली आहे का संसार कसा करायचा वगैरे, कसं वगैरे करायचं. मला जेवण बनवता येत नव्हतं पण मी काकीचंच बघून बघून शिकली होती जेवण बनवायला. आणि आज संसारात कसं हे करायचं वगैरे ते पण मला काकी समजवत होती. बघा काम करते तरी पण सतत तिचं लेक्चर चालूच असते आणि मला तिच्यासोबत काम करायला खूप आवडते. कारण की ती सतत चांगल्याच गोष्टी शिकवत असते आणि संसारात कसं राहायचं, संसार कसा हे करायचं, ती सतत हेच मला शिकवत असते. जेवढे आपण सांगतात ना सासूरवाडी आपल्याला सतत टोमणे मारले जातात का माहेरच्यांनी काय संस्कार दिलेत, पण मी सांगते माहेरचे चांगलेच संस्कार देतात. कारण की माहेरची कधी चूक नसते. आणि इथे मग थोड्या वेळानंतर मी बहिणीकडे जाऊन बसली आणि बहिणी बघा सँडल आणली होती. ती मला सँडल दाखवायला लागली. तिला खूप आवडते असं काही काय आणल्यावर दाखवायला. वहिनी आहे पण ती सतत आमच्यासोबत बहिणीसारखीच राहते. कधी असं वाटत नाही का आमची बहिणी आहे, आम्ही तिला बहीणसारखंच मानतो आणि आमची बहीणच आहे. तुमचं कसं असते तुमच्या माहेरी गेल्यावर एक्सपिरियन्स, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि प्लीज एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.